नमस्कार, अभिजित भारत मधनं मी रोशनी लोखंडे आणि आपण बघत आहात ARIPL प्रस्तुत न्यूज वाइब्स। ज्या पवित्र भूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो अनुयायांना दीक्षा दिली, ती ऐतिहासिक दीक्षाभूमी 69व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी पूर्णपणे सज्ज झाली आहे। येत्या 2 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या महत्त्वपूर्ण सोहळ्यासाठी देशभरातून येणाऱ्या जनसागराच्या स्वागताची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। देशभरातील अनुयायांची दीक्षाभूमीवर येण्यास सुरुवात झाली आहे। पुण्यातील मुंबई बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव बुद्रुक परिसरात गौतमी पाटीलच्या कारने एका रिक्षाला धडक दिली। या धडकेत रिक्षा चालकासह 2 प्रवासी जखमी झाले आहेत। अपघात घडला तेव्हा गौतमी पाटील कारमध्ये नसल्याची माहिती मिळाली आहे। चेन्नईतील एन्नोर थर्मल पॉवर स्टेशन बांधकाम साइटवर बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळून 9 कामगारांचा मृत्यू झाला आहे। 30 फूट उंच कमान अनेक कामगारांवर कोसळल्यामुळे अनेक कामगार ढिगाऱ्याखाली अडकले होते। या घटनेत मृत्युमुखी पडलेले 9 बांधकाम कामगार आसामचे होते, असे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी सांगितले आहे। फिलिपिन्समध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले असून यामध्ये 22 जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी झाले आहेत। भूकंपाची तीव्रता 6.9 रिश्टर स्केल इतकी होती। फिलिपिन्स सरकारच्या मते या वर्षातील ही सर्वात मोठी आपत्ती आहे, यामुळे अनेक मृत्यू झाले आहेत। ब्रिस्टन स्टार सिमोन ॲशले यांनी पॅरिस फॅशन वीकमध्ये ले डिफायल लॉरियल पॅरिस शोसाठी बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन यांच्यासोबत रॅम्प वॉक केला। ॲशलेने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर ऐश्वर्यासोबतचा एक सेल्फी शेअर केला आहे, ज्यामध्ये दोन्ही कलाकार शोसाठी तयार होताना दिसत आहेत। भारतीय महिला क्रिकेट संघाने महिला वनडे विश्वचषक स्पर्धेत श्रीलंकेविरुद्ध विजय मिळवला आहे। श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने डकवर्थ लुईस नियमानुसार 59 धावांनी विजय मिळवला। या विजयासह भारताने विश्वचषक मोहिमेला दमदार सुरुवात केली आहे। तर ही होती आजची न्यूज वाइब्स। आपण पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह। तोपर्यंत बघत रहा अभिजित भारत। अभिजित भारत, पहुंचे हर खबर तक।